इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र मालक संघटना कृती समितीच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये जे LPG ची टंचाई सुरू झाली त्यामुळे 16,000 रिक्षा सध्या बंद आहेत। शहरातले 10 पंप बंद आहे। याबद्दल कृती समितीचे पुढारी तत्कालीन कलेक्टर यांच्याबरोबर चर्चा केली। त्यांनी 30 मिनिटं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, पंपाच्या मालकांनाही बोलवून घेतलं, पण त्यातनं काही मार्ग निघाला नाही। म्हणून आम्ही 5 तारखेला महामेळावा घेतला। हजारो रिक्षावाले या ठिकाणी आले होते आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला पालकमंत्र्याला घेराव करायचं। तर आमचा मेळावा संपल्याबरोबर आम्हाला माहिती मिळाली पालकमंत्री येत आहेत, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं सकाळी 700-800 रिक्षा चालत डाक बंगल्यात जमलो। त्यांनी शिष्टमंडळाला पाचारण केलं, 20-20 मिनिटं ऐकून घेतलं। नवीन जिल्हाधिकारी होते, त्यांचे सगळे अधिकारी होते, शासनाचे अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 तारखेमध्ये 4 दिवसाच्या आत मी रिक्षावाल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं शब्द दिलं। मग आम्ही तो घेराव रहित केला। 4 दिवस वाट बघूया असा मी निर्णय घेतलो, परंतु काही झालेलं नाही आहे। आज आम्ही निर्णय घेतलेला आहे 16 तारखेच्या आत वाटाघाटी करून आम्हाला दररोज 40,000 LPGचं गॅस नाही मिळालं। 16 तारखेला सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून 5,000 रिक्षावाले पूनम गेटवर चाल करतील आणि कलेक्टरला जाब विचारतील। जर कलेक्टर ऐकले नाही तर हे आमची जी मिरवणूक आहे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरचं जे समारोपाची मिरवणूक आहे, ती मिरवणूक संपल्यावर आम्ही बसू, सोलापूर बंदचा निर्णय घोषित करू। त्या दिवशी आमदार, खासदार, नगरसेवक, अधिकारी, मंत्री हे रस्त्यावर फिरणार नाही अशा पद्धतीची नाकाबंदी रिक्षावाले करणार। बेहतर तुरुंगात गेलो तरी परवा नाही, आम्हाला रोजीरोटी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आमच्या कृती समितीची भूमिका आहे।